नाशिकचा पालकमंत्री म्हणतोय मी निळा शर्ट घालतोय, मी त्याला पंक्ती देतोय. पंक्ती कुणाला? मातंगाच्या लोकायला, वाल्मिकीच्या लोकायला. पुन्हा एका कोण्या माणसाला म्हणतोय आम्ही उमेदवारी दिली, आम्ही काय जातीभेद करतो का? बाय ह्याला लाज आहे नाही या पालकमंत्र्याला बोलायची? हा, अरे आम्हाला का माहित नाही का? तुम्हाला तुमच्या ज्या ज्या जिल्ह्यात तुमच्या सोयीचे दलित आहेत त्याला तुम्ही उमेदवाऱ्या देतात. आमच्या सारख्या लोकांना तुम्ही उमेदवाऱ्या देतान का? माधवी जाधव सारख्या बायाला उमेदवारी देतान का तुम्ही? हा, लाखो करोडो लोकात तुम्हाला सवाल प्रश्न विचारणाऱ्या, सत्तेला सवाल विचारणाऱ्या बायाला तुम्ही देतान का पद? नाही. आणि तुमचं काय म्हणणं गिरीश महाजन, काय म्हणते तुम्ही महाजन साहेब, की आम्ही त्याच्या पंक्तीत जाऊन बसतो, आम्ही त्याला पंगत देतो. तुम्ही आम्हाला पंगत काढून देतात? कारण आमचे हक्क मारून खातात ना, रातंध्या भ्रष्टाचार करतात आणि आमचं बजेट सगळीकडे वळवतात आणि ते खातात. हा, आणि झाकलपी करण्यासाठी त्याला पंक्ती देतात. पंक्ती देण्याचं आणखीन काय कारण आहे? कारण आम्ही लोक उपाशी आहेत. माग इथले जे आहेत का दलित, वाल्मिकी, हे जे तुम्ही म्हणतात ना, तर हे उपाशी लोक आहेत म्हणून तुम्हाला पंक्ती द्यावा लागतात. पंक्ती देऊन तुम्ही काय आमच्यावर उपकार करायला नाहीत. निळं शर्ट घातलं, जय भीम बोललात आणि पुतळे उभा केले म्हणून तुम्ही आंबेडकरवादी, जय भीमवादी, संविधानवादी होत नाहीत. आम्हाला माहित आहे पुतळ्याचं राजकारण. तुम्ही दिवसा कुठं पुतळे उभा करायला तर कुठं स्मशानात, त्या मसन वाट्यात पण पुतळे उभा करायला. पुतळ्याचं राजकारण गिरीश महाजन साहेब आम्हाला नका सांगू. आणि उमेदवार दिल्याचं बी राजकारण आम्हाला सांगू नका. तुमच्या सोयीची जी जात असेल, जो माणूस असेल त्याला तुम्ही उमेदवारी देता. दलितातले, SC ST लोक, आम्हाला ते बी माहित आहे. हा, आणि तुम्ही जे म्हणत ना निळा शर्ट घालतोय, त्याच्या पंक्तीत जाऊन बसतोय, हे जातीवाद तुम्ही करतात. साऱ्या लोकांच्या महामानवाच्या नावानं घोषणा देत होतात का? देत होतात ना. बाबासाहेबाच्या नावानं तुम्हाला घोषणा देताना काय तुमची दातखिळी बसत होती वय का? तुमची जीभ झडत होती? हा, का काय मर्यायचा काय गड्डा नाटा उठला होता होय तोंडाला? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो म्हणायला काय झडत होती होय जीभ? हा, पुन्हा वरून म्हणायचं आम्ही संघाच्या मुशीत वाढलेलो. तुम्ही संघाच्या मुशीत वाढा नाही तर कशात वाढा, आम्ही संविधानाच्या कुशीत राहणारे माणसं. कारण तेवढाच एक आधार आहे आम्हा लोकायला. म्हणून ती माधवी जाधव म्हणत होती, कारण तिला माहित आहे ना बाबासाहेबांना आमच्या बायाच्या हक्कासाठी सुद्धा राजीनामा द्यायला होता म्हणून ती नोकरीवर पाणी सोडायला बसली ना. हा, तुम्ही काय समजतात महाजन साहेब? कवा दारूचं प्रमोशन करायचं, कवा पुतळे उभारल्याचं सांगायचं, आणि इकडे बजेट सामाजिक न्याय विभागाचं वळविल्याचं ते कोण सांगन? हा, ते तुमच्या माझ्या नवऱ्यानं सांगायचं होय की आम्ही बजेट वळविलंय, पण ते कशासाठी वळविलंय? आम्ही आमचे भ्रष्टाचार करण्यासाठी वळविलंय म्हणून. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रात्रंदेहात जागून त्यागून सगळं तब्येतीची ह्याची हे करून वाट लावून त्यानं ते केलेलं आहे सर संविधानाचं. आणि कालच्या दिवशी तुम्हाला इसर पडला होय. बोलताना पुन्हा म्हणायचं एखाद्याचं नाव आणाव धानानं राहिलं असं. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे एखादं झालं होय? हा, एवढं बी 12 पाण्यानं धुतल्यासारखं नाही वागलं पाहिजे. एवढं निचरटन, एवढं पानचट नसलं पाहिजे. गिरिजन महाजन साहेब, तुम्ही पालकमंत्री आहेत म्हण, बरं म्हणलं नाहीत मी माय हाय म्हणून. कारण माय असं शोषण करीत नसती लोकांचं लेकरायचं. हा, एकाला अंगाशी एकाला जांगाशी धरीत नसती माय. हा, बाकीच्या लोकांच्या महामानवाच्या बाकीच्यांच्या घोषणा द्यायच्या, आम्ही काय त्याचा विरोध करीत नाहीत. पण तुमचं हे भांडण लावून देतात ना दोन समाजामध्ये, तुम्ही तेढ निर्माण करतात. आणि पुन्हा म्हणायचं त्या बायचं काय एवढं गोंधळ घाल, बाबासाहेबाचं नाव घेतलं नाही का म्हणून ते गोंधळ झाला. हा, आणि तुम्ही एवढा भ्रष्टाचार करतात, एवढं निचरट पानचट होऊन वागतात, त्याला कोणी विचारायचं? त्याला कोणी सत्तेला सवाल कोणी करायचा आहे? हा, एवढं निर्लज्जम सदा सुखी नसू नये माय. हो, आणि किती माय पंक्ती नांगतीन देतो म्हण उपाशी माणसाला. हे पंक्ती देतात आणि तुमच्यामुळेच आम्ही उपाशी राहतो. हो, आणि चल पालकमंत्री व्हायला झाडं झुडप खुंट लावित आहे आणि खोड तोडीत आहे. हो, झुडप लावित आहे असे आणि म्हणतोय नाही मला खोड तोडू द्या. काय कार्यक्रम आहेत? अरे इथं सऱ्या धर्माचे लोक आहेत. एका धर्माचे या देशात लोक नाहीत. आवती भोवती चिमणी पाखरं वाघ काय काय पराणी हे राहतेत. हा, कुणी सांगितलंय? हा, पण लय माय बडबडीचा बुवाबाटा, झिपरी मारी झपाटा, ह्याच असं आतलं असतंय गोष्ट. कानाला पुंग लावू देत नाहीत. पण पुन्हा पुन्हा मग असं टाळ्यावर येतात एखादं नडायला गेलं की.
बाबासाहेबांना मंत्रीपद सोडलं होतं बायासाठी, ओबीसीच्या लोकांसाठी. आम्ही नोकऱ्या सोडू शकत नाहीत का? हा, आणि असंच जर महाजन साहेब जर असंच बोलत राहिलात ना तुम्ही, तर आमच्यासारख्या जर 8-10 बाया जर बायानं घेरलं ना, तर माय लयच कुचत्या. हो, पुरावर बसून आडनाव पुसणारे असतात आमच्यासारख्या बाया. हो, त्याच्यामुळं माफी मागून हे करून निस्तारा वापर करत आणखीन एक वेगळं नाही बोलाव, नाही तर गुन्हे दाखल होत असते. तर पण ते कसे होते ना, आमच्या हातात सत्ता आहे म्हणा, है की नाही? असंच आहे. पण सत्याला सवाल करावं लागत असते, नाहीतर हे लोक कवडी मोल करते. माणसं इथं माणसाला जगू द्यायची नाही, तर दलिताला बायाला, दलित बायाला, आदिवाशाला, अनुसूचित जाती जमातीच्या लोकायला. हो, आणि सगळे ह्याच्या मूठ भरायच्या हातात सरी सत्ता संपत्ती सगळं एकवटून धरते. हो, असं कवटाळून बसते ना, 1000 पेड्याची ह्याच्या सोय करते आणि मग आम्हाला पंक्ती देते. हो, निर्लाज रमाय.